नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये। दिवाळी सणाच्या आधी येणारी एकादशी अत्यंत शुभ, धन समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते। अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते। रमा हे भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीचे एक नाव आहे। दिवाळीच्या आधी येत असल्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वर्षभरातल्या सर्व एकादशींना श्री विष्णूचे पूजन केले जाते, मात्र रमा एकादशीला श्री विष्णूचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते। रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। घरातील धन धान्य समृद्धी वृद्धिंगत होते। पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात। या दिवशी भगवान कृष्ण यांच्यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते। रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्ष प्राप्ती होते। वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करतात, परंतु रमा एकादशीला श्रीकृष्णाचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे। या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन व्यक्ती सर्व पापांतून मुक्त होतो। चला तर जाणून घेऊ रमा एकादशी व्रताचे महत्त्व, व्रतकथा आणि पूजन कसे करावे म्हणजे पूजा विधी। रमा एकादशी व्रताची कथा। धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दन, आपला माझ्यावर स्नेह आहे म्हणून अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात रमा नामक प्रसिद्ध व परम कल्याणकारी एकादशी येते। ही अति उत्तम एकादशी असून महापापांचा नाश करणारी आहे। प्राचीन काळी मुचुकुंद नामक एक प्रसिद्ध राजा होऊन गेले। ते भगवान विष्णूचे परमभक्त आणि सत्यनिष्ठ होते। निष्कंटक राज्य करणाऱ्या त्या राजाकडे नद्यांमध्ये श्रेष्ठ अशी चंद्रभागा मुलीच्या रूपात जन्मली होती। राजाने चंद्रसेन कुमार शोभनशी तिचे लग्न लावून दिले। एकदा शोभन दशमीला सासरी आला आणि त्याच दिवशी संपूर्ण नगरात नेहमीप्रमाणे दवंडी पिटवण्यात आली की एकादशीला कोणीही भोजन करू नये, परंतु शोभनला भूक सहन होत नव्हती। त्यावेळेला शोभन प्रिय पत्नी चंद्रभागेस म्हणाला की आता मी काय करावे। तेव्हा चंद्रभागा म्हणाली, माझ्या वडिलांकडे एकादशीला मनुष्य तर सोडाच पाळीव प्राणी सुद्धा भोजन करत नाही आणि जर तुम्ही भोजन केले तर तुमची खूप निंदा होईल। तेव्हा शोभन म्हणाला की मी एकादशी करण्याचा दृढ निश्चय करतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अशा प्रकारे दृढ निश्चय करून शोभनने व्रताच्या नियमाचे पालन केले, परंतु सूर्योदय होताच त्याचा मृत्यू झाला। मुचकुंद राजाने शोभनचा राजोचित अंत्यसंस्कार केला। त्यानंतर चंद्रभागा माहेरीच राहू लागली। नृपश्रेष्ठ तिकडे शोभन या व्रताच्या प्रभावाने मंदराचल पर्वताच्या शिखरावर वसलेल्या परम रमणीय देवपुरीमध्ये पोहोचला होता आणि तो तेथे कुबेराप्रमाणे शोभायमान होऊ लागला। त्यावेळेला राजाच्या नगरातील सोमशर्मा नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण तीर्थयात्रा करीत मंदराचल पर्वतावर पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी शोभनला बघितले आणि ओळखले। सोमशर्माला आपल्याकडे आल्याचे पाहून शोभनने त्वरित आपल्या आसनावरून उठून त्यांना वंदन केले आणि प्रजा, सासरे, पत्नी यांच्याविषयी क्षेमकुशल विचारले। सोमशर्मा म्हणाले, राजन, तिकडे सर्वजण आनंदात आहेत, परंतु आपण इथे कसे काय? आणि असे सुंदर विचित्र नगर तर कोणी कुठे पाहिले नसेल। शोभन म्हणाला, मी हे उत्तम व्रत अश्रद्धेने केले होते म्हणून मी असे मानतो की हे नगर स्थायी नाही। तुम्ही चंद्रभागेला हा संपूर्ण वृत्तांत सांगावा। यानंतर सोमशर्मा ब्राह्मण मुचकुंदपूरला परतले आणि चंद्रभागेला संपूर्ण वृत्तांत सांगितला। ते म्हणाले, मुली, तुझ्या पतीला मी प्रत्यक्ष पाहिले आहे। त्यांचे इंद्रपुरी सारखे भव्य नगरही पाहिले आहे, परंतु ते नगर अस्थिर आहे। ते तू आपल्या सामर्थ्याने स्थिर कर। तेव्हा चंद्रभागा म्हणाली, ब्रह्मर्षी, मी पती दर्शनासाठी आतुर झाले आहे, मला घेऊन चलावे आणि मी त्या नगराला आपल्या पुण्याईने स्थिर करेल। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजन, सोमशर्मा चंद्रभागेला सोबत घेऊन मंदराचल पर्वताजवळील वामदेव मुनींच्या आश्रमात गेले। तेथे ऋषींच्या मंत्राची शक्ती
आणि एकादशी व्रताच्या प्रभावाने चंद्रभागेचे शरीर दिव्य बनले आणि तिने दिव्य गती प्राप्त केली। त्यानंतर ती पतीकडे गेली आणि पत्नी आल्याचे पाहून शोभन खूप आनंदित झाला। त्यावेळेला तिला जवळ बोलवून आपल्या डाव्या बाजूला त्याने सिंहासनावर बसवले। चंद्रभागा म्हणाली, नाथ, माझ्या वयाच्या 8व्या वर्षापासून आतापर्यंत एकादशीचे उपवास करून जो पुण्यसंचय झाला आहे त्याच्या प्रभावाने हे नगर कल्पाच्या अखेरपर्यंत स्थिर आणि सर्व प्रकारच्या मनोवांछित वैभवाने समृद्धशाली राहील। अशा प्रकारे रमा एकादशीच्या प्रभावाने चंद्रभागा दिव्य भोग, दिव्य रूप, दिव्य आभूषणांनी विभूषित होऊन पतीसह मंदराचल पर्वताच्या शिखरावर विहार करू लागली। राजन, ही रमा एकादशी चिंतामणी व कामधेनूसारखी सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे। जाणून घेऊ रमा एकादशी व्रताची विधी। रमा एकादशीच्या आधी दशमीला पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे। एकादशीला पहाटे नित्यक्रम करावा। स्नानादीतून निवृत्त झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची एका पाटावर स्वच्छ कापड अंथरून त्यावर स्थापना करावी। त्यांचा जल अभिषेक करावा। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा जल अभिषेक करावा। तो झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला धूप दीप ओवाळावा। गंध, अक्षत, फुले अर्पण करावी। वस्त्र अर्पण करावे। नैवेद्यामध्ये साखर, खडी साखर, फळे अर्पण करावी। पूजेचा संकल्प करावा। या दिवशी गाय, ब्राह्मण यांना अन्नदान करावे। रात्री जागरण करावे, भजन कीर्तन करावे, गीता पठन करावे, एकादशी व्रताची कथा ऐकावी, तसेच भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा। एकादशीला केलेले मौन, जप, रात्री जागरण, कीर्तन हे विशेष लाभदायी असतात। एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नये। फळांचा रस किंवा थोडे दूध घ्यावे। चुकून एखाद्या निंदकाशी बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे। श्रीहरींची पूजा करून क्षमा मागावी। या एकादशीला भगवान श्रीकृष्णाच्या पूजेसोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी। देवी लक्ष्मीची पूजा करताना जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा। त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, धूप दीप दाखवावा, नैवेद्य दाखवावा, देवीच्या मंत्राचा जप करावा। द्वादशीला पूजेच्या जागी बसून 7 फुटाण्यांचे 14 तुकडे करून 7 तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे। माझी 7 जन्मांची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी पिऊन आणि 7 फुटाणे खाऊन हे व्रत सोडावे। अशा प्रकारे रमा एकादशी व्रत करावे। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।